आता आम्ही बॅग पॅक केलेला आहे, आम्ही चाललो आता. कधी बघ निघालं. चल आता किट्टू दादाला पण घेऊन जाऊ आपण. झोपाली हा मग 12ची ट्रेन होती, मग 3 वाजले. कशी दे मला बाय बाय किट्टू दादा. मला दे. बाय बाय. बाय बाय लाडू पेटा. आणि फोन उचला माझा. फोन कर बर का किट्टू दादा. फोन करा. मी फोनला पुढे करू. लेवून आहे का साहेबाची कटिंग करायची. मला तर असं वाटतं तुम्ही दिवसभर मला असं फिरवता का सलून मध्ये झाले किती ते झाले किती थांबून धरलं होतं नुसतं अर्धा तास लागला असता त्याच्यामुळे मी इकडे आलो. बाई मी घाबरले काय ते यांना कोणाची मुंडी ठेवली. जरा पटकन करा लवकर चला. मी जेवण नाही केलं, नाश्ता करून आले फक्त, माहिती ना. झाला गाव जाणे काय नाही. उद्या केस यायला बसले तुम्हाला. कटिंग लवकर येते का दाढी लवकर येते तुम्हाला? दाढी ना दाढी घरी करता पण येते तुम्हाला. त्याच्यामुळे 2 दिवसांनी दाढी करायला लागते. तुम्ही ते मागवलेलं आहे ना ट्रिमर. ट्रिमर. मी बघते कटिंग कशी करताय तुम्ही. कटिंग चालू आहे. एवढं कसं काय वाईट झाले तुमची केस? टेन्शन मध्ये थोडी वाईट केस होते. मग टेन्शन नाही झालं. तुला काय टेन्शन नाही त्याच्यामुळे तुझं वाईट नाही झालं. बापरे. आपकी टेंशन के आजू बाजू में घूमती रहती है. चालले मी चालले लांब मग तुमच्यापेक्षा. बसून राहते मी आता, नाही घेत क्लिप. आता बरी दिसते का? शॉर्ट केली नाही का? आता आलो आम्ही घरी. नाश्ता करून गेलो होतो फक्त नाश्ता. आणि आता इडली खाल्ली. आता वेळेस बळजबरी खाऊ घातली. आणि घरी गेल्यावर स्वयंपाक बनवते आणि जेवण करते. मला भूक लागलेली होती. आता आलेलो आहेत आम्ही मार्केटवरून. आणि मॅडमनी पालक घेतलेली आज किती दिवसानंतर. तिने घेतली, तुम्हीच घेतली. हा मीच घेतली जबरदस्ती. कारण की नाही का पालक खायला सांगितलेली, त्याच्यामुळे पालकच आणायला गेलो होतो आपण. चल झूठा. बँकमध्ये आलोय पण नेटवर्क इश्यू आहे, त्याच्यामुळे परत जावं लागणार आहे आपल्याला. आम्ही नाईटला चाललो आता बाहेर पळून. बापरे कसं वाटतंय नाईटला फिरायला? तुम्ही गाडी पाहून झाला, मी तुमच्या पोटाला हात लावून चालू पहिले. माझ्या पोटाला नाही धरत मी, माहितीये का. याच्या पोटाला धरते पहिले, माझ्या पोटाला नाही धरत मी. आम्ही चाललोय मस्त पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकायला पण मस्त बोलते मी, पाहिलं का. मला क्लिप घ्यायची पण भीती वाटते, कारण ना मोबाईल पडत काही करणं माझ्या हातातून काही पण पडतंय. त्याच्यामुळे मला 2-2 हात लावा लागू राहिले. चालले जवळ धरते मोबाईल. आता मी पहा किती भारी. मी पहिली बार अशी बाहेर आलेली आहे, माहिती का. ते पण टी-शर्ट वर. 12 वाजले रात्रीचे 12. कुत्रे माहिती का अशा भुकतात ते. स्लो गाडी घेते असं पाय धरते काय कानू. मला भीती वाटू राहिली. गाडीवर आले पण डायरेक्ट कुत्रेले भुकते. पाठीमागं पण भुकू लागले होते. हे बघा 11-12 वाजले असं आता. 12 मस्त वाटते. हवाले भारी येते बाहेरची. आतमध्ये पण बापरे आले कुत्रे परत. हे कुत्र्याने कुत्र्याला काय झालंय काय माहित. लयच मागं मागं फिरतायत. चला तर पेट्रोल टाकणार. चला कुठं घरी. कुठं घरी? तुम्हाला माहित का कुठं जायचं? आपल्याला जायचंय कोकोच्या घरी. कोकोला भेटायला. कोको आला आता ना. कोकोला किती दिवस झाले भेटलेले ना, त्याच्यामुळे कोकोच्या कोको घरी आता चाललोय. आलेली आहे घरी, त्याच्यामुळे आम्ही भेटून येतो कोको दादाला. आणि कोको आणि मामाला लय वेळच बॅट बॉल खेळते. माझ्याकडे ओपन राहिला कोको. ए कोको बॉल कुठे? बॉल समजा अलेक्स आहे बर का तिथं. जा 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 बोला. थांब ना याची माझ्या बघ. अलेक्स आहे बर का तिथं. गावाल तर तू हॅलो जाय जाय जाय. थांब ना. जाय जा जा बॉल घेऊन ये. काय सांगू राहिली? बॉल बॉल आण ना. अरे देवा अलेक्सला घाबरते. घाबरतो ना अलेक्स, तू तिकडे जात नाही ना मग. जाय जाय जाय. अलेक्सला इथं जा आणि बोला. अलेक्स नाही तिकडे, जा बॉल घेऊन ये. जा. नको चल मी नेऊ तुला. मी नेऊ. किट्टू दादा आता मी घरी जाणारी, माहिती का. घरी जाणारी. घरी जायसाठी खूपच एक्साइटेड आहे. मला पण यायचे. तुला बोलले ना आमच्या एसी नाही म्हणून. नाही मला यायचे एसी नाही आमच्या इथे, मी पहिले सांगते तुला.
एशी नाही एशी तर आमचं किटा झाले माग लागलेलं आहे पण 10-15 दिवस झाले शाळा बुडलेली आहे. ते स्कूलच्या मॅडम घरी येईन ऍडमिशन पण देईन तुला घरी येऊन. कॅन्सल करतील ऍडमिशन देणार नाही कॅन्सल करतील ऍडमिशन. मग एक तर किटवाची माझी शाळा बुडलेली आहे आता स्कूल आणि आता पप्पा येऊन घालून त्याला पप्पाला जायले पप्पा कधी स्कूलमध्ये हा तर पप्पा येऊन घाला स्कूलमध्ये आणि मी आता मस्त जाणार आहे घरी. तर मी जास्त खुश आहे आणि सगळे उदास आहे. किट्टू तू आणि आई मला सोडून गेले की नाही आता मी पण सोडून जाणार आहे तुम्हाला समजलं ना. मी पण सोडून द्यायला कोणाला तुम्ही गेले ना मला सोडून दोघ जण तू आई बाबा मला सोडून गेले की नाही मला आणि पप्पाला. पण मी येतो सोबत मी नाही गेलो तिचं कुठंच काय नाही एवढं हुशारी मारती तर सोडून जाणार सोडून जाय ना सोडून. तर तुम्हाला असं वाटतं कधी जाते सोडून तुम्हाला असं वाटतं ही कधी जाते सोडून आता ही आहे ना तुम्हाला एकटं सोडायला असं वाटतं कधी मला एकटं सोड. स्कूल सोडून दे. अरे बाबा. माझी स्कूल सोडून दे. स्कूलचा हा विषय कशाला आला आता मदत स्कूलचा विषय कशाला काढला तू आता. स्कूलच्या विषय स्कूल कसं सोडायचं नाही किट्टू. स्कूलला जायच्या लोच नाही आम्ही लगेच येणार आहे. मी माझ्या सासरवाडीला जाणार आहे हिच्या माहेरी जाणार आहे हा का बरं का. 2-3 दिवसानंतर येऊ आम्ही परत 2-3 दिवस तिकडे राहणार आहे. तिकडे गावाला काय काय दाखवते मला काय काय नाही हे सगळं बघायला विसरू नका. पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग तर आपला ट्रॅव्हलिंगचा होणार आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडेल आमच्या घरचं बघायला कारण आता मम्मीचं पण घर झालेलं आहे कसं झालेलं आहे ते बघायला आवडेल तुम्हाला ब्लॉग काढायला पण बरं वाटेल काय की नाही हो. चला झाली का पॅकिंग. हे बघा मॅजिक पॅक इकडे पॅक झालेली आहे इकडं पूर्ण फुल भरलेलं आहे. दाखव तोंड दाखव तुझं दाखव रडताना तोंड दाखव ना तसं. अहो आपले ते पाहुणे अरे आलेले ना, आपण जातोय चांगलं वाटत नाही. रडताना तोंड बघा ना किती भारी आहे. तसं नाही पण आपले ते पाहुणे आलेले आपण जातोय गावी मग थांबून घेऊ तिकीट कॅन्सल करतो चला. पैसे लागेल मग मला तिकीटचे परत हा तिकीटचे पैसे लागेल परत. तिकीटचे पैसे जातील ना मग मग तू थांबून घे मी जाऊन येतो. तुम्ही काय करताय तिकीट जा मग तू काय करतो मग मी थांबून घेतो तुझं आहे दोघातून एक तरी थांबला पाहिजे असं ना. पाहिजे होतं तिकीट काय असं झालं की पैसे पण भेटले पाहिजे तरी मग मी थांबले असते 100% गॅरंटी मी थांबले असते. चल जाऊ दे माझे पैसे गेले ते डायरेक्ट गेले. पुढच्या वेळा गेले असते पण जाऊ दे माझे पैसे गेले तर गेले आपण काय टेन्शन काकू नाही आलेले आहे, आपण चालले चांगलं वाटत नाही. काय टेन्शन नको घेऊ माझे पैसे गेले तर गेले. पुढच्या वेळेस परत तिकीट काढेन मी 1 महिना थांब मग आता. करू खाली बॅग बॅग पॅक आता काय नाही होत त्याला. हॉस्पिटल मध्ये जायचंय मग परत. मग हॉस्पिटल मध्ये जाऊन परत घरी येऊ ना. हा काय करतात सांगा बरं. मग मी बोलतो ना माझे पैसे गेले तर गेले पुढच्या वेळेस आपण बघू 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर. चला काही कॅन्सल झालेलं आहे आमचं. ते लांबत जाते एक 7-8 महिने झालेले मी गेले नाही आता. काय झालं लय टाइम झालेला म्हणलं मी गेलेच नाही. हा का मग इथं भाषण काय देते महिना रडू म्हणू, येतंय महिना. आणि हे रडू येतंय आणि हे होतंय भाषण काय देते मग जे ते मनातल्या मनात बोल ना मनातलं खरोखर भाषण लय मोठे ते मोठे देते. बापरे तू तर आताच तर बरोबर मग झोका खेळायलास त्या सोबत रोज स्कूलला जाशील ना. कोणत्या स्टँडर्डला आहे तू. हा ठीक आहे अंगात भूस घुसलेले आहेत थांब अंगातलं भूस काढू द्या हा निघालं आता बोल किट्टू दादा बोल आता पप्पा बोल. अरे अजून आहे आता बोल. अरे अजून आहे थांब. नका नाव मारू. आता निघलं आता 100% निघलं आता बोल पप्पा. काय किट्टे बोल बोला आईला परेशान नको करू किटू आता. परेशान नाही घेत ना किट्टी पाणी येते. ए किट्टी दादा बोल जाऊ त्याच्या अंगातलं भूत काही निघत नाही. चला आपण जाऊ चला चल तुला यायचं चाललो आता आमच्या आम्ही बॅग पॅक केलेला आहे आम्ही सोबत? चाललो तुला यायचं आता. आमच्या सोबत हा कधी बघ निघालं. चल आता चला. किट्टू दादाला पण घेऊन जाऊ आपण. नाही मला नाही जा. धोका खेळायला नाही यायचं तुला. त्याच्या स्कूलचे किती पडे झालेले आता काय रे किट्टी आता. रोज स्कूलला जायचं चला. हा चला ए हा पॅन्ट ओढली. पकडा तूच पाणी टाकलं ना रे बाबा. पॅन्ट ओढली की. पाया पडू दे. काय नको मी इकडे चालले, ते मम्मी आडवी चाललाय.
गावाला जायचंय. रोज माहिती स्कूल मध्ये जाताना पहिले आईच्या बाबाच्या पाय पडतो मग आमच्या दोघांच्या. अरे वा हा, त्याला सांगितलेलं आहे. हुशार आहे. लय आपण हुशार आहे. शिकवलं झालं. कशाला वाटलं? एवढं काय नाही वाटत. जाऊ ना तू. अहो, काय नाही होत, आत्ताच कुठं काय होतं रो? अगं, नाही होत पण नाही पडू जाऊ दे चला, आपण दोघं आमचा आहे. आशीर्वाद काय नसतो तुझ्या जा, बाबाचा. सावकाश जा ना. नाही ना. ए बाबा, पाय सुटले तर माझे. हे पाय. बापरे, काय पण? आहो, लय सुटले. हे पाय. गाडीत बस बस झाले बरे. हे पाय. हे पाय. हे जसं पाय. सुटलं. हे पाय. चल गाडी ऑलरेडी तिचा पाय दुसतोच ना ग. हा ना. अगं, मामा, या गाडी. म्हणजे तुकडं. उभी राहा. आता खालीचे मी उभी राहा. नाही, आता खाली नाही जाऊ, पडणार करायला देऊ. नाही नाही उभी राहा. नाही नाही, मी पडणार तसं आणि नको पड. मग खाली नाही, आम्ही तुला सांगू राहिलो पडू नको. त्यामुळे मला आशीर्वाद लागतो मग तुमचा. आम्ही देतो ना तुला आशीर्वाद. नाही, असं द्या. आशीष धर, आशीष धर. नाही नाही. आशीर्वाद फ्री मध्ये आहे, घेऊन टाक. आहे का नाही नाही आशीर्वाद तिने नाही बी मागितले ना तरी देणार आहे. पण आम्ही देणार आहे कारण ते आणि आमचं नातू आम्हाला दोन्ही पण चुकीच लागत ना कायम. ते द्या पहिले मला तुमचे पाय. ते ना तू बघा. द्या ना पण. उभी राहा. नाही, आणि नाही, अखंड मम्मी गेली असं मी पाय वाटण्यावरती खाली. राहा ते मम्मीचे पाय सुचले पण तुमचे हे थोडे सुटलेले. अखंड असं वाटण्यावरती राहा पप्पा सांभाळून जा सांभाळून घ्या आणि गरमाटाची जास्त काळजी घ्या पाणी भरपूर पित राहील. पाण्याची बॉटल चालली मी सोबत. मी पाण्याची बॉटल भरलेली आहे बघा पाण्याची. आपल्या इकडे बॉटल आहे. आणि या सगळ्या बॅगी आता मला उचलावं लागणार आहे. ते दोन. किट्टू दादा पप्पा पण- सगळे झाडे खराब करून टाका. स्कूलला जाशील ना रोज? बाबाला सांग स्कूलला घेऊन जायला. काय ते डब्याला काय द्यायचं? काय टिफिनला काय द्यायचं? डब्याला नाही का त्याच्या चपाती भाजी द्यायची चालेल. रोज. हा चपाती भाजी दे. बरं काय? लॉलीपॉप आणलेलं आहे ना आता. चल. हा, जा, जा, पाणी. तुळशी दे मला. बाय बाय किट्टू दादा. मला दे. बाय बाय लाडू पेडा. आणि फोन उचला हा माझा. जाऊ. फोन कर बर का किट्टू दादा फोन करा. मी फोन लावले की उचला. बाय पिल्लू. आयला परेशान नको करू, उद्या स्कूलला जा बाबा सोबत बरं. हा. लवकर लवकर उठाला मग मी लवकर झोपायला सकाळी, लागते. सकाळी. हॅपी जर्नी आम्ही आता चाललेलो आहे. इस प्लेटफॉर्म से तेज गाड़ी जाने वाली साहेबले दमलेले बॅग घेऊन आताच बापरे एवढा जड जड बॅग आहे ना काय सांगू तुम्हाला. एवढ्या जड आहेत ना ही बघा खालची. बरं झालं हिला चाक तरी आहे. तुम्हाला चाका गेलं नसतं. गाडी घ्या बोलले ते का नाही घेतली गाडी. गाडी म्हणजे चालू मी 12 तुझं गाव काय जवळ आहे का? इकडे झोपून नाही जाऊ का? मग एक दिवस नेली ती गाडी माहिती का त्याचे डोळे डोळे कामात पूर्ण लाल कामातूनच झाले. जेवले नव्हते डायरेक्ट 2 दिवस. आता आम्ही गाडीच घेऊन गेलो असतो पण जवळ नाही डायरेक्ट इथून 500-550 किलोमीटर. मस्त ट्रेनमध्ये आम्हाला जागा भेटलेली आहे. आणि आता इकडे आम्हाला दादर नाही तर चर्चगेटला उतरायचं आहे. चर्चगेटवरून आम्हाला 12 वाजताची बरोबर ट्रेन आहे. तर 12 वाजताच्या ट्रेनमध्ये आम्ही जाऊ आणि सकाळी सकाळी मायराच्या घरी म्हणजे माझ्या सासरवाडीला. मायरा बघा किती खुश आहे आज. आज ना का हिच्या चेहऱ्यावर अलगच स्माईल दिसते मला. कशाची इतकी भूक लागलेली मी शंभर चटणी चपात्या करून आणणार होती. मला पण जास्त भूक लागलेली खरं. भूक लागली. कारण की नाही का आम्ही बिना जेवता आलेलो आहे डायरेक्ट. लवकर निघलेलो आम्ही कारण आम्ही ट्रेन ना 12ची. लय 12ची ट्रेन आहे आमची. 12ची आहे ट्रेन. 12 वाजेची 12. कोण आहे तुला मागं आपल्या? आपल्या मागं एक माणूस आहे तो बघत होता आपल्याला. आता वाटते ना तू मुंबईची खरोखरची. त्यासाठी मुंबईची पोरगी वाटते. जायचं तर आम्ही उतरलेलं आहे चर्च गेट. कोणतं गेट हो? कोणतं गेट? हा कोलगेट. कोलगेट नाही हो बाई, चर्च गेट. हा चर्च गेटला उतरलेलो आहे आणि आता आम्ही ना पुढे जाणार डायरेक्ट. आता आम्ही मरीन लाईनला जाणार आहे जे मागच्या वेळेस गेलेलो होतं. बॅग घेतलेली त्याच्यामुळे मागं मागं पळते आणि समोर आहे ती. मला एवढ्या जोराची भूक लागलेली काय खावं काय नाही. मग गल्तीनं झाला तर खाणे इथं कारण इतक्या भारी मरीन लागलं लाईनला ना. येऊन सुद्धा ही गोळ्याच खाते अजून पण. मग काय करावं मला पाण्याचा वास येतो खेकडे आहे याच्यामध्ये.
गोरी दिसते का पण हायच म्हणून दिसणार. असं आहे का? हे बघा इकडे बघा फाउंडेशनचा कमाल आहे मेकअपचा. मी आजच केलाय मी बॅगी घेऊ सगळं शिकले. इकडे बघा ना 10 वाजता किती लोक राहतात बघ. मायरा होय झोप आली हा. मग 12ची ट्रेन होती मग 3 वाजले. आमची नाही का 12 वाजताची ट्रेन होती. इकडे बघा सगळेजण असे झोपलेलेच आहेत आणि या साईडला पण बघू शकता तुम्ही सगळेजण झोपलेले. ट्रेन येण्याची वाट बघतोय. 12 वाजताची ट्रेन होती आणि 3-3.5 तास लेट आहे ट्रेन. त्याच्यामुळे हिला झोप आली. तर मी खाली मस्त असा माझा टॉवेल स्वच्छ धुतलेला, त्याच्यातून थोडा पण वास येत नाही असा टॉवेल मी खाली टाकला आणि मस्त टॉवेलवर झोपलेली आहे. बॅगीवर अंग टाकलं का? त्यालाच आम्ही झोपणं बोलतो, अंग टाकलेलं. झोपणं म्हणजे डोळे नाही खोलणं. आणि गाईज एवढा वैताग घेतो ना, एवढा वैताग घेतो काय सांग. 3 तास लेट म्हणजे खूप जास्त झालं आणि ते पण रात्रीचे एकदम डोळे असे जड झालेत पूर्ण. बघा गाडीने चालू काय बघा गाडीने चालू. हां मला काय वाटलं होतं माहिती आहे का, गाडीने ट्रॅव्हल करण्यापेक्षा नाही का आपण नाही का स्लिपिंग सीट घेतलेली आहे मी. तर स्लिपिंग सीटमध्ये मस्त झोपून जाऊ ना. ड्रायव्हिंगचं टेन्शन ना, खड्ड्यांचं टेन्शन ना, कशाचं टेन्शन. पण इथं उलटं काम झालं माझ्यासोबत. उलटं असं झालं की 3 तास लेट. आणि मॅडम मी एकटा तर ॲडजस्ट करू शकतो पण मॅडम असल्यामुळे नाही का ॲडजस्ट पण काही करता येत नाही आहे. नाहीतर मी एकटा काही कसं पण काही केलं असतं. आता 1:30 वाजलेले आहेत. ट्रेन येण्याची वाट बघतो अजून पण. 1:30 वाजता 1:45 झालेले आहेत आणि ट्रेन येण्याची वाट बघतोय. ट्रेन आल्यानंतर बघू आता ट्रेन किती वाजता येते का त्याच्यानंतर पण लेट होतं. त्याच्यानंतर लेट झालं तर का मी डबल बोईसरला जाईन. बोईसरला चालत जायची का? इथून चालत जाईन मी तर डायरेक्ट चालत जाईल. भले 1 वर्ष लागू दे. 1 वर्ष नाही लागणार म्हणा, 2-3 दिवस लागतील. झोपून घे खाली जाते काय झोपले हात देवाला. चांगलं वाटत नाही असं असतं माहिती का. काय टाइम की झालेला आहे 3:30 वाजले. 3:30 अजून पण ट्रेन नाही आली. 12चा टायमिंग होता पण लेट झाले ट्रेन आज. कारण ना सगळेजण गावी चालले त्याच्यामुळे. सुट्ट्याच्या टायमाला तू बरोबर निघली माहेरी. पण मी झोप नाही आली. मी कंबर पण गेली कामातून. मला इतकी झोप आली ती काय सांगा. जाऊ दे ट्रेन मध्ये झोपायचं. आता काय झोपते ती काय 3-4 वाजता. आता ट्रेन मध्ये झोपायचंच आहे तुला. झोपायचा पण झोपायचा टाइम निघून गेला ना. काल पण आपल्याला उशीर झाला झोपायला 2-3 वाजता. काल झोप येते आणि धरायचं माझ्या. कसं आहे आपले सीट कसं आहे काय सीट सीट हे असं आहे. इथं झोपून जायचंय ना तसंच ते लोक झोपले. फॅनची हवा लागत नाही साहेब. मस्त वरती जाऊन बसते फॅन जवळ. आम्हाला इथं गरमीत पाठवून दिलं ते वाटते का बाय बघा. आता मग झोप पण येणार नाही. गॅस राहते आता मग मम्मी फोन लावली 5 वाजता. मग झोपच येत नाही. आज झोपलेच नाही. रात्री पण झोपलेले नाही. कधी झोपलेली नाही. गाईज माहिती का 4:30 वाजले तरी आमची अजून ट्रेन अजिबात धकलेली नाही. म्हणजे चालू झालेली नाही. धकलेली म्हणजे मी धकलेली बोलले डायरेक्ट. तुम्ही स्कूटीवर पण असतं मारताना. हां या पाहिजे इकडे सगळे लोक बसलेले. का लेट झाले काय माहिती. फर्स्ट टाइमच झालेलं आहे का नाही. मी आतापर्यंत तुमच्या सोबतच आले तर आता असं झालंय. नाही तर टायमावरच असं सगळं. मम्मीला एकदा कॉल लावून पाहते फोन उचलते बघ आपण. हां मी काय खाते ते बोलले चारुळ्या. तर आता आम्ही पोहोचलेलो आहेत घरी पोहोचलेलो आहे. जेवण केलेलं आहे. फ्रेश झालेलं आहे सगळ्यात अगोदर. आणि किती लेट झालं सांग. लेटले झालेले डायरेक्ट 3 वाजता. आम्ही नाही का 8 वाजता पोहोचणार होतो सकाळी.
तर पोहोचलोय डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता. 5 वाजले जेवण ना? आता गेले सकाळचे. हा? सकाळचं जेवण आता गेले. लय मळमळ होती मला ट्रेन मध्ये. काय सांग? चारू आहे हे गोडवाले चारू आहे आणि त्यातले गोड आंबे. आम्ही प्रवास करून इतकं थकलेलो आहे. मस्त रेस्ट करतो आता आणि आराम करतो. आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.